शाळेत इयत्ता 4थी मध्ये असताना इतिहासात एक धडा शिकलो, त्याचं नाव बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीनंतर आग्र्याहून कशा पद्धतीत सुखरूपपणे दख्खनला परत आले ही ती कथा. पण हा धडा 2 ते 3 पानांमध्ये संपला. यामागे काय राजकारण होतं, औरंगजेबाच्या मनात काय डाव होता, तिथे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचार केला, ही केवळ आग्र्याहून सुटका होती की आग्र्यावर स्वारी करण्याचा छत्रपती शिवरायांचा मनसुबा होता, एकदम डिटेल मध्ये जाणून घेऊ. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, चीज पॉपकॉर्न मूवीज विथ वरुण भागवतच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपण आज बोलत आहोत रणपती शिवराय स्वारी आग्रा या मराठी चित्रपटाविषयी. कमेंट मध्ये जय शिवराय असं लिहून सुरू करू. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह झाला. स्वराज्यातील 23 किल्ले द्यावे लागले. औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त महाराजांनी आणि बाळराजे अर्थात शंभूराजांनी आग्र्याला जावं असंही या तहामध्ये होतं. यामध्ये औरंगजेबाचा उद्देश काही बरा नव्हता. दगा फटका करायचा हेच त्याच्या कपटी मनामध्ये होतं. या औरंगजेबाचा उल्लेख सिनेमामध्ये काळीज नसलेला माणूस असा केला आहे. या केवळ एकाच वाक्यात औरंगजेबाचा खुनशी स्वभाव, त्याचं स्वार्थी असणं दिसतं. सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांना आणि नातेवाईकांनाही न सोडणारा हा काळीज नसलेला माणूस. पटत असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. त्यामुळेच छत्रपती शिवराय यांच्या आग्रा भेटीच्या आधी 3 महिन्यांपासून बहिर्जी नाईक आणि गुप्तहेर बारीक सारीक गोष्टींची माहिती काढत होते. हे कुठेच आपल्याला शाळेतल्या धड्यामध्ये विस्तृतपणे शिकायला मिळालं नव्हतं. ते या सिनेमामध्ये नक्की बघायला मिळतं. आता मगाशी जसं म्हटलं तसं ही केवळ आग्र्याहून सुटका होती की महाराज स्वारी करायच्या बेतात होते. अफजल खानाला ज्या पद्धतीमध्ये संपवला होता अगदी तसंच औरंगजेबाला सुद्धा फाडायचं हा उद्देश घेऊन महाराजांनी आग्रा स्वारीची तयारी केली. औरंगजेब इतका भयंकर खलनायक होता की त्याची मुलगी सुद्धा त्याच्या अमानुष अत्याचाराला कंटाळली होती, जिची मदत स्वारी आग्र्यामध्ये निश्चितच झाली. स्वारी आग्रामध्ये असणारी महाराजांची शूरवृत्ती नक्कीच अधोरेखित करायला आवडेल. शत्रू आपल्याला बोलावतोय तर घाबरून न जाता महाराजांनी त्या अडचणीलाच संधी मानलं. थेट औरंगजेबाचा काटा काढायचं नियोजन झालं. बहिर्जी नाईक यांच्यासोबत महाराजांचा हा प्रसंग लक्षात राहण्यासारखा आहे. व्यक्तिरेखांमध्ये डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की औरंगजेबाचे हेतू हे नेहमीच धर्मांध आणि स्वार्थी दिसतात. केवळ स्वतःची सत्ता टिकून राहावी यासाठी तो कोणालाच सोडत नाही. दुसऱ्याला कमी लेखण्यात त्याला असुरी आनंद मिळतो. अत्यंत थंड रक्ताचा हा माणूस खरं तर माणूस नव्हेच, हा सैतान साकारला आहे अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी. दुसऱ्या बाजूला आहेत रयतेसाठी झटणारे, स्वराज्यासाठी लढणारे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. भूमिका साकारली आहे अभिजित श्वेतचंद्र यांनी. हा सिनेमा बघताना महाराजांमधल्या अनेक गुणांचं दर्शन स्वारी आग्रामध्ये घडतं. चारही बाजूंनी कोंडी झालेली असताना आग्र्यामध्ये एक प्रकारे बादशहाच्या कैदेत अडकलेले असताना देखील महाराजांनी हार मानली नाही. ते निराश झाले नाहीत. होय, हा पहाडासारखा धीरोदात्त राजा जिजाऊंसाठी, शंभूराजांसाठी भावनिक निश्चित झाला. पण क्षणभरच पुन्हा स्वतःला सावरत सोबत असणाऱ्या सुभेदारांना, मावळ्यांना सांभाळत त्यांची प्रेरणा झाला. महाराजांनी आपल्या माणसांना, आपल्या मावळ्यांना, आपल्या सुभेदारांना कुठेच कमी लेखलं नाही. त्यांना आपलं मानलं, मैत्र जपलं. बहिर्जी नाईकांचं वर्णन तरी काय करावं. छत्रपती शिवराय आग्रा स्वारीची तयारी करताना बहिर्जींना म्हणाले की औरंग्याच्या भेटीपर्यंत तुमच्या सावलीने उत्तर हिंदुस्थान व्यापला पाहिजे. बहिर्जींवर महाराजांचा केवढा विश्वास. तो विश्वास सार्थ करणारे, वेगवेगळ्या रूपात प्रत्येक ठिकाणी प्रकट होणारे बहिर्जी नाईक यांची स्वराज्याच्या उभारणीत महत्वाची भूमिका ठरली. ही भूमिका सिनेमामध्ये या सिनेमाचे दिग्दर्शक असणारे दिग्पाल लांजेकर यांनी साकारली आहे. मित्रांनो, आयुष्यात जर आपण हरलो आहोत असं वाटलं, आता काहीच मार्ग दिसत नाही असं जाणवलं तर महाराजांची ही गोष्ट नक्की बघा. छत्रपती शिवरायांची ही गोष्ट राखेतून भरारी घेण्याची प्रेरणा देते. मुळातच गुलामी न स्वीकारण्याचा स्वभाव स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी मदत करतो. चारी बाजूंनी कोंडी झालेली असताना त्यातूनही बाहेर पडण्याची हिंमत महाराज आपल्याला देतात. आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात जेव्हा अनेक बाजूंनी आपली कोंडी होते, मात्र डोकं शांत ठेवलं तर काही ना काही मार्ग निश्चितच निघतो.
पण त्यासाठी इच्छा हवी, एक ध्येय हवं जे छत्रपतींकडे होतं, ते म्हणजे स्वराज्य. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, हे रूप आणि हा प्रताप औरंगजेबाने डोळ्याने पाहिला आणि त्यामुळे महाराज त्याला येऊन संपवतात की काय अशी भयंकर स्वप्न त्याला पडू लागली. औरंगजेबाकडे मोठी फौज होती पण नीतिमत्ता नव्हती. माणसं होती पण त्याला मैत्र जमवता आलं नाही. महाराजांनी माणसांना जवळ केलं, त्यांना आपलंसं केलं. खरा राजा असा असतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भेटूया चीज पॉपकॉर्न मूवीज विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सिनेमा आणि त्यातील विचाराच्या चर्चेसह. बाय बाय.